हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही अजून मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा माझी भाजी कशी झाली आहे. मी तुम्हाला शेपूची भाजी दाखवत आहे. चला बघूया आपण शेपूची भाजी. मी शेपू स्वच्छ धुवून घेतला आहे मस्तपैकी. बघा, कापून वगैरे घेतला आहे छानपैकी. आता मी कढईमध्ये तेल टाकत आहे. तेल टाकून झालं, जिरं लसूण कुटून घेतलं आहे. एकत्र जिरं लसूण कुटून घेतल्याने खूप स्वाद छान येतो. हिंग टाकला आहे. हिंग टाकून हलवून घेत आहे. मग मिरची टाकली आहे. बघा, साध्या सोप्या पद्धतीने मी शेपूची भाजी केली आहे. आता शेपू टाकून घेत आहे. शेपू टाकून हलवून घ्यायची चांगली छानपैकी. आणि शेपूच्या भाजीत कांदा वगैरे टाकलेला नाही आहे, कारण मला कांदा नाही आवडत. लसणावरच भाज्या खूप छान होतात, म्हणून मी लसूणच वापरते प्रत्येक भाजीमध्ये आणि खूप छान होती लसूण वापरून. आता मी मीठ टाकत आहे आणि त्याच्यावरून हळद टाकत आहे. हळद वगैरे टाकून झाल्यावर मस्तपैकी छान हलवून घेतलं आहे, परतवून घेतलं आहे मस्त एकत्र करून. आता थोडंसं पाणी टाकत आहे. अर्धा वाटी पाणी टाकलं आहे. आता ते पाणी थोडंसं हे झाल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे मस्तपैकी. शेंगदाण्याचं कूट मी ग्लासातच कुटून घेते छानपैकी. मस्त वाटतं शेंगदाण्याचं कूट. आणि तुम्हाला सांगते, भाज्या करताना स्लो गॅसवर कधीच ठेवायचं नाही. भाजीचा रंग काळपट होतो. मोठ्या गॅसवर भाजी ठेवल्याने हिरवीगार भाजी राहून जाते आणि भाजी कधी झाकून ठेवायची नाही. आता हे बघा, शेपूची भाजी तयार होऊन माझं ताट तयार झालं आहे. या जेवायला.